श्रावणी, शुभू, शुभू, तू वेडा झालास का? तू इथे का आलायस आणि ते आता इतक्या रात्री? तुला कळते का? कोणी बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. तुझा का आलायस? श्रावणी 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 ऐक, मला मला तुझ्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचंय. अरे काय बोलायचं तुझा? आता जा. श्रावणी ऐक, तू कशी आहेस? श्रावणी, मी तुझ्याशिवाय जगायचा लय प्रयत्न करालोय ग, पण माझ्यानं होईना झालंय ते. मी तुझ्याशिवाय नाही जिवंत राहू शकत. तुला माहितीये, माझ्या डोक्यावर एवढा संकटांचा डोंगर झालाय ना, मला काय बी सुचना झालंय. मी असं चोप पटापट काम करणारा शुभू तुझ्या वाचून माझं पान हलणं झालंय. रात्री मला झोप येत नाही, मी तुझ्या आठवणीत असतोय. हे तुला कळणं झालंय काय? काय बोलतोयस तू? हे तू वेडा झालायस का शुभू? हे बघ, तू विसरलायस का? माझं लग्न आता रुद्र सरांबरोबर होणार आहे, त्यामुळे तू जाणार आहे. बाबा जा प्लीज. तू ते लग्न मोडून टाक. काय? श्रावणी, आपलं एकमेकांवर प्रेम आहे ग, आपण ते सफल करूया. हे बघ, जगाशी लढूया. शुभू, तू काय करतोयस? हे तू बरा आहेस ना? हे बघ, मला आता काहीही चुकीचं करायचं नाही. इतक्या वर्षानंतर माझ्या बाबांचं हरवलेलं प्रेम मला फायनली मिळालं. मी काही झालं तरी त्यांचा विश्वास नाही तोडू शकत. तू जा जा. आणि माझ्या प्रेमाचं काय? नाही, मला सांग, माझ्या प्रेमाचं काय? बघ श्रावणी, आपण लांब जाण्याचा निर्णय हा माझा होता, तुझा नव्हता. माहिती आहे ना, आता एकत्र येण्याचा निर्णय बी माझा आहे. ठीक आहे? नाही नाही शुभू, तुला का कळत नाहीये? हे बघ, मी शेवटचं सांगते, माझं लग्न आता फक्त रुद्र सरांबरोबरच होणार आहे. आणि हे सगळं मी माझ्या बाबांच्या आनंदासाठी करते. मला फक्त त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आता, आणि त्यासाठी मी काही करू शकते. मला माझं प्रेम नकोय आता. हा, जा जा तू प्लीज, जा जा शुभू. श्रावणी, मी काय सांगतो ते तरी ऐक. प्लीज जा रे श्रावणी, शुभू. शुभू इथे आलाच नाही. सगळं स्वप्न होतं. तू झोपेत कोणाचं नाव घेत होतीस? बाबा, मी त्याचा अजिबात विचार करत नाहीये. माझ्यासाठी आता फक्त तुम्हीच महत्वाचे आहात. तू त्याचा विचार करत नाहीयेस तर मग त्याचं नाव कसं घेतलंस? श्रावणी, मी तुला थोड्या वेळापूर्वी विचारलं होतं, एक चान्स दिला होता, आठवतंय तुला? तुला विचारलं होतं, तुला जे हवंय ते माग. तू काहीच बोलली नाहीस. त्यावेळेस जर का तू मागितलं असतंस तर मी तुला ते सगळं दिलं असतं. पण मला खरंच खरंच काहीच नकोय. एक गोष्ट लक्षात ठेव श्रावणी, खूप वर्षांनंतर कुणावर तरी विश्वास ठेवलाय. अशा मुलीवर विश्वास ठेवलाय जिला मी माझ्या नजरेसमोर उभं सुद्धा करत नव्हतो. तो विश्वास मोडू नकोस. नाही, कधीच नाही बाबा. काही वर्षांपूर्वी तुझ्या आईने माझा विश्वास मोडला होता. माझ्या जवळच्या मित्रांनी त्यांनी विश्वास मोडला होता. आणि आता हा शुभ, त्याने विश्वासघात केलाय. श्रावणी प्लीज, रिक्वेस्ट आहे, तू तरी माझा विश्वास मोडू नकोस. बाबा, तुमची मुलगी तुम्हाला शब्द देते, मी तुमचा विश्वास मोडू देणार नाही. आणि रुद्र सरांबरोबर ठरलेल्या लग्नातून काहीही झालं तरी मी माघार घेणार नाही.
शुभू, माझ्या माणसाने मला सांगितलं की तू नोकरीसाठी आलायस. पण सध्या काय मॅनेजर लेवलची कोणतीच जागा माझ्याकडे नाही आहे. दादा प्लीज असं म्हणू नका, मला नोकरीची लय गरज आहे. हे बघा, आज संध्याकाळपर्यंत जर मी माझ्या घर मालकाला डिपॉझिट भाडं नाही दिलं ना, तो हाकलून दिला आम्हाला. आम्ही सगळेजण रस्त्यावर येऊ. प्लीज काय होते का बघा की. तुझ्यावर जी परिस्थिती ओढवली त्याची मला पूर्ण कल्पना आहे. अरे आजपर्यंत तुम्हाला किती मदत केली आहेस आणि किती ऑर्डर मिळवून दिल्यास हेही मला माहीत आहे. पण खरंच सध्या माझ्याकडे जॉब नाही आहे रे. ठीक आहे. शुभू, माझ्याकडे सुपरवायझरचा जॉब आहे, करशील? मी कुठला बी जॉब करायला तयार आहे. मला पैशांची अर्जंट गरज आहे. ठीक आहे. हे बघ, जिथे कुठे लग्नाची ऑर्डर असेल ना तिथे तुला कामगारांवर आणि जेवणावर लक्ष ठेवायला लागेल. आणि आत्ता आपल्याला ह्या शहरामध्ये एक नवीन VIP लग्नाची ऑर्डर मिळणार आहे. बरं हे बघ, आत्ता मध्ये जॉब सोडून जमणार नाही, तसा नियम आहे. दादा, तुम्ही मला ओळखताय. मी असं अर्धवट काम नाही सोडून जाणार. मी प्रामाणिकपणाने काम करेन. शुभू, हे बघ, हे पैसे ठेव. अरे आत्ताच्या आत्ता जाऊन तुझ्या त्या घर मालकाला दे आणि डिपॉझिट म्हणून. अरे मी मालक म्हणून नाही देते, तुझा जुना दोस्त म्हणून देतो. दोस्तीची लाज राख, घे. तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. मी प्रामाणिकपणे काम करून तुमचे सगळे पैसे फेडेन. खूप खूप धन्यवाद दादा. शुभू, अरे काय करतोस हे? हे बघ, तू हे फेडशील मला माहिती आहे, याची काहीच गरज नाही. आता घरी आनंदाने जा जा. काय झालं गुरुजी? बराच वेळ झाला तुम्ही पत्रिकेकडे एकटक बघताय. काही प्रॉब्लेम नाही ना पत्रिकेत? नाही साहेब, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. बाकी काही नाही गुरुजी, फक्त पत्रिका जुळायला हवी बस. हो, तुमची इच्छा पूर्ण होईल. दोघांची पत्रिका उत्तम जुळतीये. लग्नाची तयारी करा. वा 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 गुरुजी, आनंदाची बातमी दिलीत. बरं मला सांगा, गुण किती जुळत आहेत? उत्तम राजयोग आहे. अशी पत्रिका जुळणं भाग्यवंतांच्याच नशिबात असतं. 36 पैकी 36 गुण जुळले. वा. कुंडली जितकी चांगली जुळतीये ना, तितकाच ग्रहांचा फेरा पण मोठा आहे. काही अडचणी येतील. गुरुजी, अडचणी येतील म्हणजे? घाबरण्यासारखं काही नाही ना? नाही, आता ग्रहांचा फेरा आहे ना, तर काय त्या बाबतीत आत्ता तरी काय सांगता येत नाही. पण मला सांगा, लग्नाचा मुहूर्त किती तारखेचा निघतोय? मला वाटतं 20 तारखेचा मुहूर्त चांगला आहे. 30 तारीख आपण लग्नासाठी ठरवूया. म्हणजे 15 तारखेपर्यंत तुम्हाला सगळे कार्यक्रम उरकता येतील. तुम्ही म्हणाल तसं गुरुजी. हे पत्रिका घ्या. हां, ठीक आहे. मग आम्ही सोडून येतो. या गुरुजी. येत